आंदोलन समितीच्या वतीने दीक्षाभूमी ते संविधान चौक या ठिकाणी लॉंग मार्च काढण्यात आलेला होता आणि आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातून या ठिकाणी नागरिक आलेले होते या लॉंग मार्च मध्ये। आपल्यासोबत अरुणजी केदार आहेत, काय सांगू शकाल, आज लॉंग मार्च काढलेला होता? मी अरुण केदार, जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि विदर्भ आंदोलन समितीचा पूर्वचा अध्यक्ष आहे। आम्ही गेल्या 20 वर्षापासून ही चळवळ करत आहोत। मी ही चळवळ मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर केली, बनवारीलाल पुरोहित, रणजित देशमुख, आशिष देशमुख, दत्ता मेघे, असे मोठे मोठे नेते आले या चळवळीत, पण ते लोक पूर्ण मागणी न करतात सत्तेच्या लोभामुळे ते सत्तेत चालले गेले। तर ही मुवमेंट फक्त ॲडव्होकेट वामनराव छटाप यांनी चालवली आणि त्यांच्या मुवमेंट मध्ये आम्ही त्यांना साथ देतो। आता हा जो हे आहे, पहिले जनजागृती करून आलो, जनजागृती याच्यासाठी करून आलो की जनतेला पहिले कळलं पाहिजे। पहिलेच्या काळात नसतं कळलं तरी चालत होतं, आपल्याला विदर्भ पाहिजे म्हटलं की लोक त्याच्या मागे लागायचे, पण आता आम्ही विदर्भ का पाहिजे, कशासाठी पाहिजे, आपलं किती नुकसान होऊन राहिलं, आपल्या लोकांना रोजगार नाही, शेतकरी आत्महत्या करून राहिले, ह्या सगळ्या प्रश्न आम्ही जनतेपुढे ठेवतो आणि जनतेला सांगतो की बा ह्या संकटातून जर मुक्त करायचे असेल तर 100 बीमारी की एक दवा वो यानी अलग विदर्भ राज। अगर अलग विदर्भ राज मिला तो अपने 2027 हमने लास्ट डेट रखी है, 2027 के अंदर हम विदर्भ लेके रहेंगे, नहीं तो जेल में जाके सड़ेंगे, जेल में सड़ेंगे, जेल जाएंगे। जय विदर्भ। सरकार जे आहे नवीन नागपूरचं निर्माण करण्याच्या नियोजनामध्ये दिसत आहे, परंतु वेगळ्या विदर्भाकडे लक्ष नाही, कसं बघता याकडे? सर, नवीन नागपूर ही चॉकलेट आहे। मला एक सांगा, नागपूर ही तर पहिले राजधानी होती ना, पहिले राजधानी होती ही सीपी आणि बेरारच्या, मग तिची उपराजधानी केली तरी आम्ही हे राहिलो। नोकऱ्या देईन म्हटलं 23%, 8% नोकऱ्या नाही दिल्या, हे सगळं खोटारडेपणा आहे। आज देशावरचा कर्जबाजारी झालेला देश आहे आणि नेत्यांनी खोटे आश्वासन दिले आहे। नेत्यांनी जर विदर्भवाद्यांचं हे ऐकलं नाही तर या देशात 21 राज्य होणार आहे, 21 राज्य, त्याच्यात विदर्भाला पहिली प्रायोरिटी दिलेली आहे। तर त्यांचं जर ऐकलं नाही तर जे सत्तेवर आहे त्यांना सत्ता सोडावी लागेल।